हे दोन्ही संघ देखील इथे दाखल झालेले आहेत। या पुढील सामना नक्कीच त्यांचा असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। आणि सामना सुरू होतोय साई विपक्ष दहिवली एक्स्ट्रा हाफमधून हा सामना आहे आजच्या रात्रीमधील। आणि जसा सामना सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुलजी चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये संतोषजी धाडवे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। आपल्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपण हा सन्मान करतोय। यस, ओ टू कॉम्बॉक्स राहुलजी चव्हाण सर। ते उपस्थित आहेत। सर्व मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपण पाहतोय। या जोविलीकर चषकामधील त्या ट्रॉफीज लाभले आहेत। आदरणीय जगदीशजी भोरा साहेबांच्या माध्यमातून त्यांचा देखील मी विशेष आभार मानतो आयोजकांच्या वतीने। यस, ओ टू कॉम्बॉक्स राहुलजी चव्हाण सर। हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक, हॅलो माइक चेक। ओके, जय भोजेश्वर साई विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल। खरं तर बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणे ही स्पर्धा आणि आता बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बागणे संयुक्त विद्यमानाने तुम्हाला हे दोन संघ खेळताना दिसतात। टॉस इथे जिंकला टीम दहिवलीनं निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केलं। चला बाळाशेठ पाटील आपण आलात, आपला आम्ही आभारी आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। टॉस जिंकून निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा, इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी। आपण पाहतोय टीम साई संघाला आणि कॅप्टनने लगेच सांगितलं की आम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे, त्यामुळे आता आपण पाहतोय हे बॅटल चांगलं रंगणार आहे। राजेश आलेत, राजेश हजारे गोलंदाजी बार्क पडती। तर सलामी जोडी तुम्हाला पार मिळेल हर्षद तरे आणि त्या साथी हेमंत भोपी ही जोडी तुम्हाला पार मिळेल। गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट। बोथ द टीम शो द गुड गेम। पहिला बॉल ऑन साइडला केसलाय, पहिल्या बॉलवरती भव्य स्वागत, वेलकम टू द ग्राउंड, इलाका तुम्हारा धमाका हमारा सांगितलं हर्षल तरेनं। त्याच्या बॅटमधून बॉल सीमा पार, पहिला वार षटकार। जवळचे मित्र, महाराष्ट्राचा गोड आवाज सध्या भरपूर ट्रेंडिंगवरती आहे, ज्यांचा आवाज आपण सातत्याने मोठमोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये देखील ऐकतोय, ते आमचे तेजस्वी तरे। बिगिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा, यस त्यांच्या मागे संदेश बागरावला आपण पाहिलं भरपूर वेगानं तो पोहोचला जरूर, परंतु कॅच ड्रॉप। हेमंत भोपी याची विकेट भरपूर महत्त्वाची होती, परंतु इथे जे निसटले पकडा कॅच जिंका क्रिकेटचे मॅच हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले, परंतु इथे पुढच्याच बॉलवरती मी म्हणेन आऊट करण्याची संधी निर्माण झाली होती। नेहमीच सलामीला आपण संदेश भोपीला पाहिलं, परंतु आज वेगळी स्ट्रॅटर्जी, वेगळी रणनीती तुम्हाला जरूर पार मिळेल। दहिवली संघ आपण पाहतोय जो मैदानावरती घरच्या मैदानावरती खेळतोय, हलक्या हाताने बॉलला ढकललाय, पॉईंटला खेळाडू उपस्थित, मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय। उत्तम मुंडे होते जे मात्र भरपूर वेगाने बॉलवरती पोहोचलेत, बॉलला उत्तम फेक करतात। याच मैदानावरती बाईकचा मेला आपण जरूर पाहिला, बाईकची जत्रा आपण पाहिली, बाईकचा महासंग्राम आपण पाहिला, कारण 13 बाईकसह दहिवली धमाका ती स्पर्धा आपण पाहिली। बाळकृष्ण मुंडे, निखिलजी चव्हाण आणि गजेंद्र गडगे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिले। जेल सोडला होता, त्यानंतर आपण पाहतोय बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। आधी आपण पाहिलं हेमंत भोपीच्या बॅटमधून बॉल सीमा पार, तर आता हर्षद तरेच्या बॅटमधून बॉल सीमा पार, षटकार।
सबने देखा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय का बॅटिंग करतोय हर्षद तरेच्या बॅटमधून हा षटकार आलाय रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय द हिलवी एक्सप्रेस राजेश हजारेने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय हम भी नाही किसी से कम हे त्याने दाखवलंय परंतु गरज होती का हा प्रश्न आता डगआउट मध्ये उभा झालाय कारण हर्षदच्या बॅटमधून षटकार आला होता तोच खेळाडू बॅक टू दी पवेलियन डीजे रॉकेट यांचं आगमन झाले त्याने सांगितलं खरं तर कालची रात्र त्याने गाजवली आहे डीजे ऑपरेटिंग करत असताना सर्व प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली आहेत त्यामुळे आता आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रिकेट बेस संगीत तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल हे बॅटल आता रंगेल कारण डीजे रॉकेट आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस सातत्याने आपण मेजबानी ऐकली आहे आणि आज देखील तुम्हाला क्रिकेट बेस संगीत जरूर तुम्हाला ऐकायला मिळेल आणि लगेच आपल्याला दशरथ पाटील सरांचा आवाज देखील ऐकायला मिळाला मयूर काठवलेला आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये सुपला किंग म्हणून त्याची ओळख आहे आज प्रतीक कडव पुन्हा त्या टीममध्ये नाही आहेत परंतु चांगला क्रिकेट त्याने नेहमीच केला आहे अक्षय कडव असतील जे मात्र एक चांगले क्रिकेटर आहेत आणि दैवली धमाका ही स्पर्धा पूर्णपणे मी म्हणेन प्रतीक कडव यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी असते एक क्रीडांगण आपण पाहतो आहे मालकी हक्काचा आमचे जवळचे मित्र बंधू कडव अर्थातच कैलास कडव असतील ते देखील भरपूर मेहनत घेत असतात दिगंबर सुरुशे जे मात्र या स्पर्धेमध्ये आज त्यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम दैवली संघाला राऊंड द विकेट हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होता पारस देशमुख हा गोलंदाज तुम्हाला पाल मिळेल गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला आणि पहिला बॉल त्याच्या नावावरती राहिला यंगस्टर खेळाडू आहे बाळकृष्ण मुंडे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा तुम्हाला जरूर पाल मिळेल त्यांच्या मागे थडपांच्या क्षेत्रामध्ये प्रतीक गुरुनाथ कडव हा खेळाडू तुम्हाला जरूर पाहायला मिळेल खरं तर पेशाने इंजिनियर आहेत त्यामुळे क्रिकेटसाठी वेळ कमी मिळतो परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळत असतो त्यावेळेस मात्र चांगला क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न ते करत असतात राऊंड द विकेट इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता सलगचा दुसरा बॉल राहिलाय पारसच्या नावावरती काय गोलंदाजी करतोय भन्नाट वेग तेच थरार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या षटकाच्या अंती 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळत असताना राजेश हजारेनं एक विकेट त्याने काढली परंतु मैदानावरती जसा पारस दाखल झालाय सलग 2 बॉल त्याने डॉट टाकलेत चांगली गोलंदाजी करतोय चांगली कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल आज विनोद मगरला देखील तुम्ही पाहताय जे इनॅक्शनमध्ये आहेत खरं तर KPLच्या स्पर्धेमध्ये डाईव्ह मारत असताना काय झेल विनोद मगरने स्वीकारला होता आणि तिथून त्याची देखील वर्णी पुन्हा एकदा लागली टीम दैवली संघामुळे त्यामुळे त्याचाही नावाचा उल्लेख व्हायला हवा या वेळेला देखील लाईन चेक करावे लागेल पंच वळत आहेत अंपायर सिग्नल व्हाईट बॉल खरं तर त्रिफळा मी म्हणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता कारण यशच्या दाखवल्या होत्या बॅटर हेमंत त्यामुळे आता त्रिफळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न फर्स्टला लाईन थोडीशी खराब आहे व्हाईट बॉलचा इशारा आतापर्यंत तुम्हाला जरूर पाहायला मिळेल दैवले म्हटलं की साजन देशमुख पवन देशमुख असतील त्यानंतर रोशन बागराव फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरनं घेतला एक्स्ट्रा खबरला गॅपमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दुसऱ्या टप्प्यावरती फरार चौकार आलाय धावफलक वेगाने पुढे सरकेल या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता जबळ जबळ मी म्हणेन 6 खेळाडू एकत्रित झाले होते बॉलला अडवलं तुम फेक करतील दरम्यान धाव मिळेल ती सिंगल आणि आता सिंगलच्या जोरावरती धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 19 धावा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील अमर चौधरी आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल 29 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात आज कल्याण डोंबिवलीचा बुलंद आवाज तुम्हाला जरूर ऐकायला मिळतोय रोशनजी संते सर जे मात्र या स्पर्धेला लीड करतात इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आलाय भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळेल परंतु घडलंय काय इथे मात्र पाहिलं नव्हतं नॉन स्ट्रायकिंग एंडवरच्या खेळाडूकडे हेमंत भोपीकडे संदेश भोपीनं आणि आता थोडेसे नाराज आहेत कारण त्यांना सांगायचं आहे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर इथून मैदान सोडावं लागेल संदेश भोपीला फलंदाज बाद
थँक्यू सो मच. खरं तर लेग बिफोर विकेट आऊट झालेत संदेश ना पंच. येस, त्यामुळे नाराज व्हायचं काहीच कारण नाही आहे हेमंतवरती, कारण धावचित आऊट झालेलं नाही आहे, तर LBWच्या स्वरूपात संदेश आऊट झालेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. दीपेश, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. विष्णू शिंदे सरांचा त्यांचा डान्स देखील तुम्हाला थोडा वेळामध्ये आता जरूर पार मिळेल. ही मेजवानी आहे. फुलटॉस बॉल होता, गोल गिरकी घेऊन फिरून मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर वन मोर डॉट बॉल. DRS घेतला, फिल्डिंग रिव्ह्यू. त्यामुळे आपण आता चेक करतोय नक्की घडलंय का. हाईट फॅक्टर आपण चेक करतोय. राहुल चव्हाण सर, LBW फलंदाज बाद घोषित केलेला आहे. त्यामुळे OUT फर्नस बाद. बॅटर आउट झालाय, त्यामुळे आता नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होईल. पुन्हा एकदा भूषण आलेत. भूषण भोपी 20 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करत असताना आम्ही बरोबर आहोत हे सांगितलंय टीम दहिवली संघाच्या खेळाडूने. त्यामुळे धावफलक 20 सेकंदावरती तुम्हाला पार मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपन्न झाला. आता षटक क्रमांक 3 गोलंदाज केतन निहारे आलेत. गोलंदाजी बार्कवरती यंगस्टर खेळाडू आहेत. संघनायकाच्या भूमिकेत तुम्हाला जरूर पार मिळतील. केतन निहारे आता स्वतःच्या खांद्यावरती विश्वास त्याने दाखवला आहे. पहिला बॉल खेचला ऑन साईडला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. धावत पळत असताना हा झेल इथे मात्र स्वीकारलाय कुणाल निहारेनं. आपण पाहतोय गोलंदाजी बार्कवरती केतन निहारे, तर क्षेत्ररक्षण करत असताना कुणाल निहारेनं हा झेल टिपला. त्यामुळे अजून एक धक्का लागेल टीम जय बचेश्वर साई संघाला. फलंदाज बाद विजय मास्टर. दहिवली, वराडे, भोज, बेंचील आणि जोईली गावातील, खरवई गावातील कोणी मान्यवर, साई गावातील कोणी मान्यवर जरी ते उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोईलीकर चषकामध्ये. नाही, जोबिली गाव म्हटलं की क्रिकेटची पंढरी म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यातल्या त्यात सर्व मान्यवरांचा मान सन्मान ते नेहमीच करत असतात. त्यामुळे सातत्याने पहिल्या रात्रीपासून खरं तर ही सूचना आहे या पंचक्रोशीतील कोणी मान्यवर ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आपण जर आला असेल तर या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे जोबिलीकर चषकामध्ये. धक्का लागला. अजून एक नवीन बॅटर मैदानावरती आता दाखल होतोय. साई संघाचा अजून एक खेळाडू तुम्हाला मैदानावरती जरूर पार मिळेल. साहिल आलेत. आता नवीन बॅटर
डावकर त्याचा विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे. या बॅचमध्ये संघ थोडंसं अडचणीत सापडणे, कारण 4 विकेट आता पडले टीम साई संघाचे, त्यामुळे इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, सेन्सिबल क्रिकेट दाखवावा लागेल. फुलटॉस होता, फटका चांगला इनफिल्डच्या वरनं घेतलाय, 2-2 क्षेत्ररक्षक पाठमोरे, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉलला आतमध्ये ढकललाय, बॉलला अडवलंय, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचला, त्यामुळे आता इथे आणखीन काही धाबा मिळतील. 2-2 खेळाडू आपण पाहिले होते जे पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये आपण पाहिलेत. प्रथमेश आणि शुभम होते, शुभमने बॉल आतमध्ये ढकलला, त्यामुळे आता इथून एक धाव इथे मात्र वाचवली आहे. कारण 3 धाबा इथे मिळतील, त्यामुळे एक सिंगल धाव वाचवली आहे. दैवडी टीमला माहिती आहे एका धाब्याची किंमत काय आहे, त्यामुळे आपण पाहतोय भरपूर वेगानं 2 क्षेत्ररक्षक पोहोचले, बॉलला आतमध्ये ढकललाय आणि अखेर एक सिंगल धाव वाचवली आहे. राऊंड द विकेट खोदून काढण्याचा प्रयत्न होता, दोन्ही बॅटर एकाच एंडवरती, पुन्हा एकदा अपघात होता इथे मात्र वाचला, कारण बॅटर आता सेफ आहे, त्यामुळे धाव इथून मिळणार नाही आहे. धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आतापर्यंत जाऊन स्थिरावली आहे. 23 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. बाळा बाळी यांचं आगमन झालंय. स्वप्नील दुळे स्वागत आहे आपलं मनपूर्वक. यावेळेस देखील अपील तर होतीये, पंच सहमत नाहीये. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव इथे एक बळी गेली, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नाहीये, त्यामुळे सिंगलच्या साथीनं धावफलक 24 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. धावफलक आता हळूहळू पुढे सरकत असताना खूप चांगली स्पर्धा जोबेलीकर चषक, या स्पर्धेचं दमदार आयोजन तुम्हाला जरूर पार मिळेल. जोबेली म्हटलं की बांधकाम सभापती नगरसेवक मंगेशजी विनायक धुळे साहेब, चेतनजी मनोहर धुळे साहेब, श्रीधरजी धुळे साहेब असतील, राजेंद्र धुळे साहेब असतील, यांचं नेहमीच योगदान असतं जोबेली टीमसाठी. हरिजी पंढरीनाथ धुळे असतील, चेतनजी गजानन धुळे असतील. या वेळेला देखील जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा बॅटन पॅटच्या मधला बॉल निघून चालला आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना स्वतः संघनायक मैदानावरती दाखल झाला आणि काय गोलंदाजी करतोय, अगदी यष्ट्याच्या लगत हा बॉल मात्र निघून चाललाय. सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय, तिसरं मार्गस्थ असताना अंतिम बॉल आता शिल्लक राऊंड द विकेट न केतन. पुलटॉस होता, टर्न केला ऑन साईडला, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित, एक सिंगल तिथे एक पडली, दुसरीचा प्रयत्न करतायत, 2 धाबा. एक पडण्याचा प्रयत्न फसला जरूर होता, परंतु इथे सेफ असतील, त्यामुळे धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर बरोबर आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 25 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. धावफलक तुम्हाला जरूर पार मिळेल. चला पाणी आपण घेऊन जा मैदानामध्ये. नेहमीच मग जोबेलीची कोणतीही स्पर्धा असू दे किंवा संघ कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये खेळू दे, भरपूर सपोर्ट असतो. मग कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती मंगेशजी विनायक धुळे साहेब असतील, नगरसेवक राजेंद्र भगवान धुळे असतील, तदनंतर बांधकाम सभापती माजी नगरसेवक चेतनजी मनोहर धुळे साहेब असतील, बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधरजी दशरथ धुळे साहेब असतील, गोल्डमॅन नामचे मितेजी धुळे असतील, तदनंतर अंबरनाथ तालुका प्रमुख शिवसेना बाळाराम जगन कांबरी साहेब असतील, आणि त्याचबरोबर राजेजी भागवत शर्मा असतील जे बदलापूरचे नगरसेवक आहेत, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. प्रफुल्लजी मारुती मोरे साहेब युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष भाजप भारतीय जनता पार्टी, तदनंतर देवेंद्र देऊ मालुसरे साहेब असतील, अधिकारी शिरगाव विभाग प्रमुख, गृहदाजी रामू केणे साहेब असतील, उद्योजक समाजसेवक प्रवीणजी बंडू धुळे साहेब असतील जे उद्योजक आहेत, आणि त्याचबरोबर अग्रयोग संघटना माजी अध्यक्ष दुर्वाजी नारायण धुळे साहेब असतील, तथा मानकिवरी गावचे उद्योजक समाजसेवक अग्री समाज उन्नती मंडळ अध्यक्ष दिलीपजी गणपत बैकर साहेब असतील, यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. भरपूर सहकार्य असतं या स्पर्धेमध्ये. मग जोबेली गावचे उद्योजक हरिजी पंढरीनाथ धुळे, मितेजी श्रीधर धुळे, सचिन भगवान धुळे, बजरंग दल कोकण प्रांत मंत्री अशफाकभाई पटेल, जगदीशजी भुरा साहेब असतील, रमेशजी सीताराम भोईर, बलराम भास्कर धुळे, सूर्यकांत चंद्रकांत धुळे जे भारतीय जनता पार्टी शहर उपाध्यक्ष आहेत बदलापूरचे, त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. तदनंतर सूर्यकांत वासुदेव धुळे, गुरुनाथ अनंत इरमाळी, गणेशजी विनायक धुळे साहेब असतील,
साधारण अनंता धुळे असतील, विजय सिंग असतील, यश राजू शिलार असतील, चंद्रकांत कानू धुळे असतील, सदानंद पंढरनाथ धुळे असतील, नंदकुमार कृष्णा घोसाळकर असतील, या सर्वांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणखीन काही नावं आहेत ती आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. ज्यांनी मात्र या स्पर्धेला पुन्हा फुलाची पाकळी दिली आहे त्यामुळे त्यांच्या नावाचा आपण उल्लेख करतोय. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पारस देशमुख आलेत राऊंड द विकेटना. पारसचा पहिला बॉल, यंग टॅलेंट तुम्हाला पाहायला मिळेल, यंग विपक्ष यंग अशी आता फाईट तुम्हाला पाहायला मिळते. कारण स्टॅकिंगवरती आपण पाहतोय साहिल दाखल झालाय. डागपुऱ्याचा एक विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे, परंतु त्याच्या समोर पारस देशमुखचा चॅलेंज आहे. आतापर्यंत आपण पाहतोय चांगली गोलंदाजी त्याने केली आहे. षटक क्रमांक 2 टाकत असताना त्याने फक्त धावा खर्च केल्यात या मॅचमध्ये. 7च धावा खर्च केल्यात. तोच पारस पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिला बॉल राहिलाय पारसच्या नावावरती, डॉट बॉल. लाईन खराब आहे यावेळेस पात्र लेगस्टिकच्या थोडंसं बाहेर आहे त्यामुळे पंच बोलतात. इशारा येतो व्हाईट बॉलचा. धावफलक तुम्हाला पार्टमेंट टीमची टोटल आता स्कोरबोर्डवरती पुढे सरकत असताना 26 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 3 ओव्हरच्या अंती 25 होत्या, परंतु इथून धावफलक आता पुढे सरकतोय. 26 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. अविनाश भोपी जे मात्र जुबेली गावचे जावई आहेत त्यांच्या नावाचा उल्लेख व्हायला हवा आणि या स्पर्धेमध्ये ते देखील तुम्हाला खेळताना दिसतील. ऑन साईडला खेळतलाय, फटका चांगला आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचेल. हाताचा पिसारा फुलवत असताना एक चांगला जेल तिथे डीपला आहे आणि म्हटलं जातं ना पारस पडलं की जिथे हात लावेल तिथे सोनं होतोय आणि अखेर अजून एक विकेट मिळतीये. आता इथे पारसला फलंदाज साहिल बॅक टू दी पॅव्हिलियन. फरदच बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती प्रतीक. आज साई संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे जवळचे मित्र रोशन मुसळे यांचं आगमन झालं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रोशन मुसळे, अविनाश भोपी म्हटलं की विद्युत महावितरण सोहळा एक मोठी स्पर्धा आम्ही जरूर पाहिली. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागतो टीम साई संघाला. फलंदाज बाद. अविनाश भोपी मैदानावरती दाखल झाला. धावफलक 26. या वेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला डबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न पोहोचतोय. पुन्हा एकदा डॉटबॉलची आता समाप्ती होत असताना षटक क्रमांक 14 तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना जवळ 4 बॉलचा खेळ आता संपन्न झाला. याच दरम्यान किरणजी ठोंबरे नेरळगावचे उद्योजक यांचं आगमन झाले. विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आमचे नैतिक विष्णू धुळे यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. फटका चांगला आहे, 20 शेपमध्ये चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अविनाश भोपेनं खरं तर आम्हालाच टार्गेट केलाय की काय, कारण अगदी समोरच्या कक्षामध्ये बॉल येऊन विसावतोय षटकार. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल पुढे सरकती आहे. या वेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळेल. ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. थोडीशी दुखापत, एक सिंगल तिथे एकपटली. आय थिंक पाय थोडंसं मी म्हणेन धावत असताना थोडीशी दुखापत झाली आहे. अविनाश भोपीला एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय जरूर, परंतु पुन्हा एकदा एक सिंगल त्याने एकपटली स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. कारण धावफलक 33 सेकंदावरती तुम्हाला पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. 3 बॉल फेस करत असताना आपण पाहिलं 7 धावा बॅटर
क्रिकेटच्या अंतर्गत खेळत आहेत. या मॅचमध्ये चांगला क्रिकेट आतापर्यंत दोन्ही संघाने दाखवला आहे. चला फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन जा. जर्मन क्रिकेट संघ बेंशिल विरोधात जर्मन क्रिकेट संघ जोबेली बी. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती आपण मुख्य मंचावरती येऊन थांबा. आपण मिड इनिंगमध्ये टॉस संपन्न करतोय. येस रॉकेट. टीमचे कॅप्टन भूषणदादा पंडे यांचं आगमन झालं आहे. वेलकम, स्वागत आहे आपलं. विनंती टीम जोबेली बी कॅप्टन आपण देखील येऊन थांबा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय नुकताच ज्यांचं आगमन झालं आहे ते आमचे जोबेली गावचे खरं तर नामांकित कुक म्हणून त्यांची ओळख आहे आचार्य आमचे अनंत काका धुळे यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. 33 धावाफलकावरती जोडले गेल्यात. सचिनजी धुळे यांचे पिताश्री आहेत अनंत काका धुळे यांचं आगमन झालं आहे. मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक हरिजी धुळे यांची स्पर्धा आपण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये अनंत काका धुळे यांची कामगिरी मोठी होती. व्हाईट बॉल. कारण 4 दिवस रात्रीमध्ये अनंत काका धुळे यांनी सर्वांची जेवणाची सोय केली होती त्या स्पर्धेमध्ये. धावफलक तुम्हाला बाद मिळेल 34 या आकड्यावरती आता स्थिरावलाय. हाफ ट्रॅकर बॉल पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. जसा इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता तसा थोडासा नाराज होता अविनाश भोपी. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय 34. कुणाल आले? कुणाल निहारे राऊंड द विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल लाईन खराब. त्यामुळे अंपायर सिग्नल देखील व्हाईट बॉल तुम्हाला पार मिळेल. सलगचा दुसरा व्हाईट बॉल आता तुम्हाला पार मिळतोय. या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आहे टीम दैवली संघाने, परंतु आतापर्यंत सलग 2 चेंडू वाईट टाकले. त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 34 धावा. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे टीम साई संघाची, परंतु या ओव्हरमध्ये जर 5 बॉलमध्ये चांगल्या धावा आल्या तर इथून कमबॅक करू शकते. पुन्हा आता टीम साई या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न होता. विकेट हॅट्रिकसाठी कॅश प्राईज येतोय. खरं तर दैवली संघ मैदानावरती खेळतोय. सलग 3 बॉल 3 विकेट जर आले तर आजच्या बिंजोडच्या शर्तीमध्ये रैना बैल विजयी झाले. त्यामुळे त्यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाची धनराशी आहे टीम दैवली संघासाठी. आमचे मित्र शिवा गवळी
अजय गवळी असतील देखील जोडले गेले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. धावफलक पुन्हा एकदा आता पुढे सरकतोय. जवळजवळ 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 36 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 3 धीरज रन विकेट. या वेळेला देखील अलोन द कार्पेट बॉल झाला डीप मध्ये. खरं तर नाद एकच. बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये खरं तर सर्वच आता जोडले जात आहेत. त्यामुळे जसं कॅश प्राईज लागलंय टीम दहिवली संघासाठी, तसं साई टीमसाठी देखील कॅश प्राईज येतोय. जीवनजी भोपी जीवन भोपी यांचा बाजी बैल आज विजयी झालाय. त्यामुळे त्यांच्याकडून देखील एक षटकार जर आला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. इथे फटका चांगला. इनफिल्डच्या वरनं खेळतला क्षेत्ररक्षक पाठमोरा, बॉल नाही थांबणार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. साथीनं आता धावफलक वेगानं पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पार मिळेल. रन विकेट. हाफ ट्रॅकर बॉल फाईनलच्या क्षेत्रामध्ये खेळाडू उपस्थित. कॅच ड्रॉप झाले, त्यानंतर एक सिंगल इथे मिळाली आहे. आणि अखेर आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्णपणे फसला. धावचीच्या स्वरूपात बॅटरला इथून मागेवरी परतावं लागेल. एक सिंगल इथे मिळतीये. धावफलक जाऊन पोहोचलाय टीमची टोटल. षटक क्रमांक आपण पाहतोय जवळ षटक क्रमांक 5 आता इथे समाप्त झाले. त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचले टीमची टोटल 41 आणि आता 42 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळेल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा येतील आमचे साथी समालोचक, जो आवाज आपण नेहमीच ठाणे, रायगड, पालघर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऐकत असतो, असे आमचे साथी समालोचक योगीजी मडवी सर. धन्यवाद. चला विनंती असेल दोवेली बी आणि स्वर्गीय प्रकाश दादा पंडे प्रतिष्ठान बेंडशील या 2 संघांमध्ये आपण टॉस करूया. बेंडशील या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि जोवेली बी या टीमचे देखील संघनायक इथे उपस्थित आहेत. जोवेली गावचे समाजसेवक उद्योजक अनंता धुळे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच हा टॉस करूया. सुप्रसिद्ध आचार्य आहेत आदरणीय अनंता धुळे साहेब आणि साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही संघनायक इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देखील देऊया. बेंडशील आणि जोवेली बी हे मैदान जोवेली बी या टीमसाठी लकी आहे. बघा 43 धावा झालेत. दैवली संघ 44 धावाचं टार्गेट आहे. साई टीम 43 झाले, 44चं टार्गेट आहे. थँक्यू. काटा असा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय बेंडशील या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारलेली आहे. 5 षटकांचा सामना आहे. समोर जोवेली बी संघ आहे. हे मैदान लकी आहे कारण की नुकत्याच झालेल्या दहिवली चषकामध्ये 3 बाईक त्यांनी मिळवल्यात.
तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? 5 षटकांच्या मॅचमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. जोविलीकर चषकाचं आयोजन आपण पाहतोय, या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? सर्व मित्रच आहेत, खूप सुंदर असं आयोजन केलं त्यांनी. तर नक्कीच शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. नक्कीच दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. विद्यमान सामना नक्कीच सुरू आहे. टॉस जिंकलाय बेंडशील या टीमने आणि त्यांनी स्वीकारलेलं आहे क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी जोविली बी या टीमला. ऐकूया आपण योगेशजी मडवी सरांचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. कोणी मान्यवर दहिवली गावचे कोणी मान्यवर आणि साई गावातील कोणी मान्यवर वराडे असतील, त्यानंतर भोज असेल, बेंडशील असेल, या गावातील कोणी मान्यवर जर इथे उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. SO2 कॉम्बॉक्स. संतोषजी इरमाळी आणि भालचंद्र माळी साहेबांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती, कारण की यापुढीलच्या मॅचमध्ये जोविली बी संघ इन ॲक्शनमध्ये आहे. थैंक यू सो मच रोशन, थैंक यू सो मच राहुल. तो बहुत बहुत शुक्रिया दोस्तों, फिर एक बार आप सभी का स्वागत है आज इस प्रतियोगिता की तीसरी रात और तीसरी रात का ये शानदार मुकाबला दहिवली बनाम साई के बीच मुकाबला जनमान क्रीडा मंडल जोबेली गांव आयोजित जोबेलीकर चषक 2025 का शानदार पर्व. और आज है तीसरी रात का तीसरा मुकाबला आप देख रहे हैं. पहले मुकाबले की बात करेंगे तो वराडे टीम ने शानदार जीत हासिल की. दूसरे मुकाबले में भाईजान कुलगांव टीम ने शानदार जीत हासिल की. अब ये तीसरा मुकाबला है. साई टीम जिन्होंने पहले बल्लेबाजी करते हुए 5 ओवर में केवल 43 रन बनाए, 44 रनों का टारगेट है इस मुकाबले में दहिवली टीम के सामने. तो बिल्कुल दहिवली टीम में मुकाबला जीतती है तो रैना बल के 3 बॉल 3 छक्के मारते तो रैना बल के मालक पिंटा भाई गौली इनके तरफ से 2000 का इनाम है. गेम स्टार्ट. पहली गेंद और यहां पर शानदार शुरुआत होती हुई. गेंदबाज की बात करेंगे तो पहला ओवर कर रहे गेंदबाज हर्षल तरे गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाजों की बात करेंगे तो इस समय कुणाल निहारे और संदेश भार्गव. इस बार बेहतरीन शॉट मिड विकेट में गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. शानदार छक्का और छक्के के साथ अपना खाता खोलते हुए रन बनाने हैं 44-30 गेंदों के ऊपर. यहां पर साई टीम को संघर्ष करना पड़ेगा. कहते ना कि बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता. फिर एक बार यह शानदार फ्लैटेड 6 और एक शानदार छक्का संदेश के बल्ले से. संदेश के बल्ले से लगातार आक्रमण, लगातार छक्के. पहली गेंद सम्मान दिया था पहली गेंद को और बिल्कुल देखा कि गेंदबाज किस तरह से गेंदबाजी कर रहे हैं. दूसरी गेंद के ऊपर प्रहार किया छक्का और तीसरी गेंद में एक छक्का. लगातार आक्रमण, 2 छक्के आए अभी तक. रनों की बात करेंगे तो 12 रन 44 रनों का टारगेट है. संघर्ष करना पड़ेगा यहां पर साई क्रिकेट टीम को. बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. साई टीम को संघर्ष की जरूरत है क्योंकि मुकाबला जीतना है तो दहिवली को खुद के ग्राउंड के ऊपर हराना है तो फिर आपको रणनीति आंकनी होगी. इस बार भी हवाई यात्रा, गेंद सीधे मिड विकेट के ऊपर से और एक शानदार छक्का. 3 छक्के और रैना बल के मालक
पिंटा भाई गवली इनकी तरफ से 2000 का इनाम। या दरम्यान विशालजी धुले साहेबांचे इथे आगमन होते आणि त्याच दरम्यान शिरगावचे आदरणीय पिंट्याशेठ पाटील साहेबांचे देखील दिलीप पाटील साहेबांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये। संदेश का शुभ संकेत मैदान पर दहिवली के लिए जिन्होंने 3 गेंद में 3 छक्के दागे। संदेश फिर एक बार तैयार, स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है, आक्रामक पारी, ब्लॉक हॉल में गेंद को फेंका, बिल्कुल यहां पर सामने की तरफ गेंद को धकेला मगर कोई रन नहीं है। जानते हैं संदेश की इस बार रिस्क उठाना बहुत कठिन है। जहां 3 छक्के आ चुके पहले ओवर में, रन की बात करेंगे 30 में 44, अब 3 छक्के आ चुके हैं, 18 रन बन चुके, यानी कि 26 की अभी भी आवश्यकता होगी। 25 गेंदे 26 रन। फुल टॉस गेम, प्रहार किया आबेल मुझे मार और एक शानदार छक्का, यह चौका, अंपायर का इशारा 4 रन। रिव्यू लेना चाहते हैं, बल्लेबाज ने देखा कि इस गेंद को हाइट फैक्टर ज्यादा है और जैसे गेंद को खेलने के बाद उन्होंने कहा कि मुझे डीआरएस चाहिए और तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइन होंगे। आइए तीसरे अंपायर ज्वाइन होंगे हमारे साथ में डिसीजन। यस ये नो बॉल का इशारा। 1+4 जब बल्ले पर गेंद आई तो हाइट फैक्टर बहुत ज्यादा था, ये अच्छा डिसीजन है और बिल्कुल यहां पर बात करेंगे 1+4 5 रन का इजाफा होता हुआ रन संख्या तेजी के साथ 23 रन के ऊपर पहुंच चुकी है। जीतने के लिए आप चाहिए केवल 21 रन, 25 गेंदें बची है। साई टीम जो आप पर बात करेंगे बल्लेबाजी से ज्यादा खुश बल्लेबाजी नहीं की थी, क्योंकि पहले ओवर पहले सत्र में 43 रन बनाए और 44 का जब टारगेट का पीछा करने उतरी टीम यहां पर दहिवली शानदार बल्लेबाजी करते हुए 5 गेंद में 23 बने हैं। इस ओवर की अंतिम गेंद प्रीड भी है। ओ इस बार हवाई यात्रा, फील्डर नहीं पहुंच पाए और जब तक गेंद फील्ड हो तब तक यहां पर 2 रन आसानी के साथ पूरे किए। रनों के साथ ओवर की समाप्ति और 1 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 25 रन। जीतने के लिए 24 गेंद में केवल 19 रन की आवश्यकता। आप तो वह पहले ओवर में मुकाबले का रुख बदला और ताकतवर बल्लेबाजी से रन बने हैं 25। आप जीतने के लिए चाहिए 24 गेंद में 19 की आवश्यकता। तो रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, टक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर। ये गेंद पड़ने के बाद हल्की सी उछाल देती हुई बल्लेबाज को बीट किया। डॉट बॉल की समाप्ति। बल्लेबाज ऑलरेडी पहले सफल हुए थे, ऑफ स्टंप के बाहर गेंद को लेग साइड में खेलना चाहते थे। सलामी बल्लेबाज की बात करेंगे तो कुणाल अभी भी मैदान पर है, जिन्होंने पहली गेंद पेश की और बिल्कुल दूसरी तरफ संदेश जिन्होंने 7 गेंद में 24 की शानदार पारी खेली। इस बार कट किया गेंद को, गैप ढूंढने की कोशिश थी, वहां फील्डर मौजूद है।
सेकेंड स्लिप में फील्डर को तैनात किया गया और एक डॉट की समाप्ति। पहला ओवर थोड़ा सा महंगा जरूर रहा, मगर अब कमबैक करते हुए दीपेश, जो कि 2 गेंदें अभी तक उन्होंने फेंकी है, विकेटों की तलाश है, रन को बचाना है तो स्टैंडर्ड गेंदबाजी करनी पड़ेगी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव। अच्छी डिलीवरी, ब्लॉकर में गेंद को किया था और बिल्कुल जब तक गेंद को मिड ऑन में फील्ड करे तब तक एक सिंगल प्राप्त किया और तीसरी गेंद के ऊपर खाता खोलने में कामयाब रहे कुणाल। रन संख्या की बात करेंगे तो इस समय 26 विदाउट विकेट, पहले विकेट के लिए 26 रनों की पार्टनरशिप बनी है और आप जीतने के लिए केवल 18 रन की आवश्यकता है। गेंदें बची है 21 गेंदें बची है, 21 गेंदें और 18 रन। समीकरण की बात करेंगे तो दहिवली टीम अपने खुद के ग्राउंड के ऊपर बिल्कुल एक जलवा दिखाते हुए, संदेश स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज, ये देखिए स्टैंडर्ड डिलीवर, स्टैंडर्ड डिस्पैच संदेश के बल्ले से और एक हवाई यात्रा, शानदार छक्का। बिल्कुल यहां पर संदेश ने शुभ संकेत दिया था, पहले ओवर में 3 छक्के 1 चौका और इस ओवर की बात करेंगे और एक छक्का। 32 रन जीतने के लिए केवल 12 चाहिए और यहां फिर एक बार बड़ी हिट, जब तक मिड विकेट में गेंद को फील्ड करे 1 रन का इजाफा और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची। यहां पर 2 ओवर के खेल शुरू है, बिल्कुल 5 गेंदें फेंकी है, रन संख्या 33, 19 गेंदें बची है, केवल रनों की बात करेंगे 11 की आवश्यकता है, यानी कि दहिवली टीम के पक्ष में यह मुकाबला पूरी तरह से मजबूत है। प्रयास करना पड़ेगा विकेट लेने की और अच्छे डिलीवरी, बिल्कुल आखिरी गेंद में कोई रन नहीं है, ओवर की समाप्ति पावर पे समाप्त हुए और काफी महंगी गेंदबाजी। 2 ओवर में रन आए 33, विकेट 1 और जीत के लिए तो बिल्कुल यहां रन चाहिए 11, रन संख्या 33 बनी है, 11 की आवश्यकता है। संदेश पूछताछ कर रहे हैं, जो कि उन्होंने सोचकर ही आए कि आज मुकाबला जल्द खत्म करेंगे। ओ इस बार हवाई यात्रा, गेंद सीधे बैकवर्ड कर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर और एक शानदार छक्का। आज इसीलिए पिछली बार उन्होंने पूछताछ की थी रन चाहिए कितने, 1 छक्का आ चुका है, 5 की आवश्यकता, मुकाबला एक तरफा। कोई आवश्यकता नहीं है, कोई आवश्यकता नहीं है। जब सीधे बल्ले से रन आते तो बहुत सारे खिलाड़ी है जो आड़े बैट से बल्ला घुमाना चाहते, रिवर्स शॉट दुधारी तलवार है और इस समय सीधे बल्ले से उन्होंने अभी तक शानदार पारी के लिए 37 पर खेल रहे, 5 की आवश्यकता है और एक छक्का। आइए स्वागत है आपका, साई टीम प्रतियोगिता से बाहर और संदेश ने 43 रनों की शानदार पारी खेली, 44 की आवश्यकता थी और 43 बनाए संदेश ने मैदान के ऊपर। मुकाबला दहिवली टीम ने जीता। मुकाबला भी शुरू होगा, दोनों टीमें जल्द ही मैदान पर उतरी है, जो कि स्वर्गीय प्रकाश दादा